मित्रांनो, तुम्ही आजकाल वक्फविषयी दररोज न्यूजवर काही ना काहीतरी ऐकत असाल, कारण संसदेने नुकतीच वक्फ विधेयक 2025 पारित केलेले आहे। परंतु तुम्हाला माहीत आहे का, लाखो एकर जमीन नावावर असणारी वक्फ म्हणजे काय, या वक्फचा इतिहास काय आहे, नवीन विधेयक का आणले जाते, नवीन विधेयकामध्ये जुन्या कायद्यांपेक्षा काय नवीन चेंजेस येणार आहेत, तसेच वक्फ बोर्डामध्ये भ्रष्टाचार होतो का, अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला। सर्वप्रथम आपण वक्फ म्हणजे काय हे जाणून घेऊया। वक्फ म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याची स्वतःची प्रॉपर्टी अल्लाच्या नावाने डोनेट केली तर त्या प्रॉपर्टीला वक्फ समजले जाते, आणि ज्या व्यक्तीने ती प्रॉपर्टी डोनेट केलेली आहे त्या व्यक्तीला वाकिफ म्हटले जाते। जर एकदा प्रॉपर्टी डोनेट केली तर ती प्रॉपर्टी वापस मिळवण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही किंवा ती इतर व्यक्तीला विकले देखील जाऊ शकत नाही। त्या प्रॉपर्टीची परमनंट ओनरशिप ही वक्फ बोर्डाची होते। त्यानंतर त्या प्रॉपर्टीवर कोणत्या प्रकारचे डेव्हलपमेंट करायला पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार देखील त्या वक्फ बोर्डालाच असतो, आणि वक्फ बोर्डाकडून त्या प्रॉपर्टीचा मॅनेजमेंट ठेवण्यासाठी ज्या व्यक्तीला अपॉइंट केले जाते त्या व्यक्तीला मुतवली म्हटले जाते। मित्रांनो, आतापर्यंत मी जे तुम्हाला वक्फ विषयी सांगितलेलं आहे याचे सर्व रेफरन्सेस आपल्याला सच्चर कमिटीच्या रिपोर्टमध्ये आढळून येतात। सच्चर कमिटी कशासाठी स्थापन केली होती हे मी पुढे एक्सप्लेन केलेलेच आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, आपण भारतामध्ये वक्फची सुरुवात कशी झाली हे जाणून घेऊया। 1192 मध्ये मोहम्मद घोरीने भारतावर अटॅक केला व त्याचे युद्ध महाराजा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झाले। या युद्धाला तराईचे युद्ध देखील म्हणतात। या तराईच्या युद्धामध्ये महाराजा पृथ्वीराज चव्हाण यांची हार झाली व उत्तर भारतामध्ये घोरीने त्याची सत्ता प्रस्थापित केली। उत्तर भारताचा भाग हे त्यावेळेस मुलतान देखील होते। त्याच मुलतानमध्ये घोरीने 2 गावे हे एका मस्जिदीला दान दिले होते, आणि हीच प्रॉपर्टी भारतातील पहिली वक्फ प्रॉपर्टी समजल्या जाते। या प्रॉपर्टीवर मॅनेजमेंट ठेवण्यासाठी ज्या मुतवलीला अपॉइंट केले होते त्या मुतवलीचं नाव होते शेख अल इस्लाम, आणि याचे सर्व रेफरन्सेस आपल्याला फिरोजशाह तुगलकच्या तारीख ए फिरोज या पुस्तकात आढळून येतात। आणि त्यानंतर मित्रांनो, आपण जाणून घेऊया सच्चर कमिटीविषयी। सच्चर कमिटी ही 2006 मध्ये स्थापन करण्यात आली होती, जिचा की उद्देश मुस्लिम कम्युनिटीमध्ये सोशली आणि इकॉनॉमिकली रिफॉर्म करण्याचा होता। या कमिटीच्या रिपोर्टनुसार 2006 मध्ये वक्फ बोर्डाकडे रेल्वे आणि डिफेन्स नंतर सर्वात जास्त प्रॉपर्टी होती, जिचा की एकूण एरिया हा 6 लाख एकर होता, आणि मार्केटिंग व्हॅल्यू 1.2 लाख करोड रुपये होती। इतकी जास्त प्रॉपर्टी असून सुद्धा या प्रॉपर्टीतून फक्त 163 करोड रुपये इन्कम जनरेट होत होते। सच्चर कमिटीच्या रिपोर्टनुसार जर या प्रॉपर्टीचे प्रॉपर मॅनेजमेंट झाले असते तर या प्रॉपर्टीतून ॲन्युअली 12,000 करोड रुपये इन्कम जनरेट करता आले असते, आणि या इन्कमचा फायदा गरीब मुस्लिमांना झाला असता। मित्रांनो, आता आपण हे जाणून घेऊ की वक्फ प्रॉपर्टी कशी ठरवली जाते। यासाठी एक सर्वे कमिशनर अपॉइंट केला जातो। तो सर्वे कमिशनर सर्वे करून त्याची रिपोर्ट स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट करतो। स्टेट गव्हर्नमेंट तीच रिपोर्ट स्टेट वक्फ बोर्डला सबमिट करते। ही सर्व प्रोसिजर झाल्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट एक रिपोर्ट पब्लिश करते, आणि त्या रिपोर्टमध्ये कोणती प्रॉपर्टी वक्फ आहे हे ठरवते। जर तुमची प्रॉपर्टी वक्फ म्हणून घोषित झाली, जी की तुम्ही डोनेटही केली नव्हती, तर ती प्रॉपर्टी तुम्हाला वापस मिळवण्यासाठी फक्त 1 वर्षाचा टाइम पिरियड असतो, जे की रिपोर्ट पब्लिश झाल्यापासून सुरू होतो। जर तुम्ही तुमची प्रॉपर्टी वापस मिळवण्यासाठी 1 वर्षाच्या आत वक्फ ट्रायब्युनलमध्ये केस फाईल केली नाही तर ती प्रॉपर्टी परमनंट वक्फ बोर्डाची समजल्या जाते, जी की भविष्यात तुम्ही कधीच परत वापस मिळवू शकत नाही। अदर प्रॉपर्टी डिस्प्यूटसाठी हाच टाइम पिरियड 12 वर्षाचा आहे, मात्र यातून वक्फ बोर्डाला सूट देण्यात आलेली आहे। त्यानंतरचा मुद्दा म्हणजे ट्रायब्युनल इश्यू। अदर प्रॉपर्टी डिस्प्यूट आपण सिव्हिल कोर्टमध्ये चालवू शकतो, मात्र वक्फ प्रॉपर्टी डिस्प्यूट आपण फक्त वक्फ ट्रायब्युनलमध्ये चालवू शकतो, आणि वक्फ ट्रायब्युनलच्या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात देखील जाता येत नाही। जर वक्फ ट्रायब्युनलच्या निर्णयामध्ये काही कॉन्स्टिट्यूशनल एरर किंवा टेक्निकल एरर असेल तरच आपण हायकोर्टात जाऊ शकतो। यामध्ये मुख्यतः काही प्रॉब्लेम आहे, जसं की एकदा तुमची प्रॉपर्टी वक्फ म्हणून घोषित झाली तर ती प्रॉपर्टी वापस मिळवण्यासाठी 1 वर्षाचा टाइम पिरियड असतो, जो की अदर प्रॉपर्टीसाठी 12 वर्षाचा आहे। आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे ती केस फक्त आपण वक्फ ट्रायब्युनलमध्येच चालवू शकतो, ज्याच्या की निर्णयाविरोधात आपण हायकोर्टात जाऊ शकत नाही।
आता आपण जुन्या कायद्यांमध्ये आणि नवीन सुधारणा कायद्यामध्ये तुलना बघूया। आतापर्यंत वक्फसाठी 1913, 1954, 1995 आणि 2013 मध्ये कायदे करण्यात आलेले आहे आणि आता नुकताच 2025 मध्ये सुधारणा कायदा तयार करण्यात आला। जुन्या कायद्यानुसार वक्फसाठी नॉन मुस्लिम व्यक्ती देखील प्रॉपर्टी डोनेट करू शकत होती, मात्र नवीन कायद्यानुसार फक्त अशीच व्यक्ती आता प्रॉपर्टी डोनेट करू शकते ती मागील 5 वर्षापासून इस्लाम प्रॅक्टिस करत आहे। मुद्दा नंबर 2, वक्फ बाय युजरचा कन्सेप्ट। वक्फ बाय युजरचा अर्थ जुन्या कायद्यानुसार असा होतो, जर एखादी प्रॉपर्टी ज्यावर अशा काही प्रथा चालू असेल की त्या प्रथांना बघून असे वाटेल की ही वक्फची प्रॉपर्टी आहे, तर ती वक्फची प्रॉपर्टी म्हणून घोषित करता येऊ शकते। मात्र नवीन कायद्यानुसार आता हा वक्फ बाय युजरचा कन्सेप्ट हटवण्यात आलेला आहे। मुद्दा नंबर 3, जुन्या कायद्यानुसार वक्फ ट्रायब्युनलच्या निर्णयाविरोधात आपण हायकोर्टात जाऊ शकत नव्हतो, मात्र नवीन सुधारणा कायद्यानुसार आपण 90 दिवसाच्या आत हायकोर्टात जाऊ शकतो। तसेच स्टेट वक्फ बोर्ड आणि सेंट्रल वक्फ कमिटी या दोन बॉडींमध्ये 2 नॉन मुस्लिम मेंबरचा समावेश देखील करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर 2 मुस्लिम महिलांचा समावेश करणे देखील कंपल्सरी करण्यात आलेला आहे। आता मित्रांनो, प्रश्न हा आहे की वक्फ बोर्डमध्ये भ्रष्टाचार होतो किंवा नाही। सच्चर कमिटी रिपोर्टनुसार या प्रॉपर्टीतून ॲन्युअली 12,000 करोड रुपये इन्कम व्हायला पाहिजे होते, जे की फक्त 163 करोड रुपयेच होत होते। मग यामागे कारणे शोधले तर मुख्यतः 2 कारणे दिसतात। पहिलं म्हणजे मिसमॅनेजमेंट आणि दुसरं म्हणजे भ्रष्टाचार। भ्रष्टाचाराची उदाहरणे सांगायला गेलं तर उत्तर प्रदेशमधील कानपूरचे मुतवल्ली यांनी 20 करोड रुपयात वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी फ्रॉडली विकली होती। तसेच मध्य प्रदेशमधील वक्फ बोर्डाचे माजी हेड आणि काँग्रेस लीडर रियाज खान यांनी देखील वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी पर्सनल गेनसाठी मिसयूज केली होती। मित्रांनो, असेच खूप सारे भ्रष्टाचाराचे आरोप वक्फ बोर्डावर लावण्यात आलेले आहे। हाच भ्रष्टाचार कमी करण्यासाठी बीजेपी गव्हर्नमेंटने नवीन सुधारणा विधेयक आणून हा भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नवीन कायद्यानुसार या वक्फ बोर्डांमध्ये ट्रान्सपॅरन्सी देखील वाढेल। जर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। धन्यवाद।